भविष्य. आज मी आपल्या समोर उभी आहे एका अशा विषयावर बोलण्यासाठी जो आपल्या आणि आपल्या भारताच्या भविष्याच्या दारात उभा आहे, तो म्हणजे क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता व आव्हाने. क्वांटम म्हणजे काय? क्वांटम म्हणजे अति सूक्ष्म, आपल्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या अणुरेणूच्या पातळीवर घडणारे विज्ञान. क्वांटम फिजिक्स, क्वांटम संगणक, क्वांटम कम्युनिकेशन हे विज्ञानाचं अतिशय उच्च आणि आश्चर्यकारक पातळीवरचं काम आहे. क्वांटम युगाची सुरुवात कधी झाली? तर क्वांटम युगाची सुरुवात सन 1900 साली क्वांटम युगाची सुरुवात झाली. क्वांटम युगाचे जनक मॅक्स प्लँक यांना म्हटले जाते. त्यांनी ऊर्जा क्वांटा स्वरूपात क्वांटम हा नियम मांडला. त्यानंतर 1905 साली अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी प्रकाश विद्युत परिणाम फोटॉन मांडले. क्वांटम युगात संभाव्यता व आव्हाने. काही चांगलं म्हटलं तर वाईट येणार, खरे खोटे. तसंच क्वांटम युगात संभाव्यता व आव्हाने हे सुद्धा आहेत बरं का. क्वांटम युगातील संभाव्यता. क्वांटम संगणक. आपले जे पारंपरिक संगणक आहेत ते जे बिट्स वापरतात त्यांना, आणि ते 0 किंवा 1 असे चालतात. पण हे क्वांटम संगणक पारंपरिक संगणकांच्या दृष्टीने अतिशय वेगळे आहेत. ते एकाच वेळी 0 किंवा 1 हे दोन्ही असू शकतात. जे पारंपरिक संगणक 10 सेकंदात करू शकतात ते हे क्वांटम संगणक, जे पारंपरिक संगणक करण्यासाठी 10 वर्ष लागतात ते हे क्वांटम संगणक 10 सेकंदात करू शकतात. औषध निर्मिती. अशक्य वाटणाऱ्या रोगांवर अतिशय अचूक अंदाज या क्वांटम तंत्रज्ञानामुळे शक्य होऊ शकतो. कॅन्सर असे इत्यादी जे मोठे मोठे रोग आहेत त्यांवर हे क्वांटम संगणक 10 सेकंदात, काही सेकंदात ते रोगावरचं निदान शोधू शकतं. त्यानंतर सायबर सुरक्षा. क्वांटम क्रिप्टोग्राफीमुळे हाही अगदी अशक्यच होणार आहे. आता जग डिजिटल युगातून पुढे जाऊन क्वांटम युगाकडे झेपावत आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल की क्वांटम म्हणजे काय? जग आता क्वांटम युगाकडे झेपावत आहे. हे आहे क्वांटम कॉम्प्युटर. याला सामान्य कॉम्प्युटरला चिप लागते तर याला क्यूबिट्स लागतात. पण प्रत्येक संधी म्हटली की आव्हान हे येणारच. तसेच आपल्याला क्वांटम युगात आपल्या समोर आव्हानही फार मोठी मोठी आहेत बरं का. तर ती आव्हानं कोणती? चला जाणून घेऊया. ज्ञान आणि तंत्रज्ञानात दरी. सर्व देशांना एकसारखं तंत्रज्ञान मिळेल का? नाही. नैतिक प्रश्न. गोपनीयता, युद्धासाठी वापर. सायबर सुरक्षा. देश आणि राष्ट्रीय पातळीवर हॅकिंग, तांत्रिक अडथळे हे मोठ्या प्रमाणात येतील. आता इथे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. तुम्ही म्हणाल क्वांटम युग आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण यांचा काय संबंध? पण हो, संबंध आहे. क्वांटम इलेक्ट्रॉन्स हे फक्त गोलाकार कक्षेत फिरत नाही तर ते ऊर्जा पातळ्यांवर असतात. कॅल्शियम सारख्या प्रत्येक कवच म्हणजे वेगवेगळी क्वांटम अवस्था. जेव्हा इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषतो तेव्हा तो किंवा उत्सर्जित करतो तेव्हा तो एका शेलमधून दुसऱ्या शेलमध्ये उडी मारतो. हाच क्वांटम जंप. आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे स्थान ओळखले आहे. आपल्या भारतात आपले पंतप्रधान यांनी नॅशनल क्वांटम मिशन जाहीर केले आहे, ज्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला जात आहे. आज आपण विज्ञानाच्या संकल्पनांमध्ये पाऊल टाकणारे छोटे विद्यार्थी आहोत. पण उद्या आपणच क्वांटम संगणकांची कोड लिहू. उद्या आपणच मल्टीवर्सच्या शक्यतांना शोधू. आपणच हो क्वांटम सायंटिस्ट. भारताच्या शौर्याचा नवे अध्याय लिहिणारे संशोधक. इतके बोलून मी थांबते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल